श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहेत? बरे का? तर बरे असलेच पाहिजे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला गुड मॉर्निंग. तर चला तुम्हाला आजचे मेनू दाखवते. खूप भरपूर मेनू आहेत आजचे. कांद्याची पात, सोयाबीन, डाळ शिजून घेतलेली आहे, वांग्याचं भरीत, वांग भाजून घेतलेलं आहे. तर कांद्याची पातसाठी कच्चे शेंगदाणे, मिरच्या, लसूण वाटून घ्यायचा आहे. कच्चंच ते मी तुम्हाला आत्ताच दाखवून देते. आणि हा कांद्याची पातचा कांदा आहे, हा टाकायचा आहे. आणि हिरव्या मिरच्या त्या ह्यालाच घेतलेल्या आहेत. आणि आपला सोयाबीनच्या भाजीला कच्चा कांदा, कच्चा टमॅटो, लसूण, कोथिंबीर. याच्यासाठी भरतासाठी मी बघा मिरची वाटून घेतलेली आहे आणि कांदा पण बारीक कापून घेतलेला आहे. तर सगळ्यात पहिले मला घ्यायचं रेश्माताईचं नाव. रेश्माताई, थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. तुम्ही काल मला कमेंटमध्ये टाकले की मी तुमच्याजवळ असती तर तुम्हाला नक्कीच मदत केली असते. एवढं बोलणं पण माझ्यासाठी खूप आहे रेश्माताई. तुम्ही एवढं शब्द बोलले आणि बाकीचे लोक पण खूप कमेंट करताय. तुम्ही आमचं नाव घेतलं, धन्यवाद. काय ना, उलट तुमचं मी धन्यवाद करते. रेश्माताई, नेहाताई, जिया, अजून भरपूर तुम्ही लोकांनी काही नावं सांगितलेले नाही आहेत. तर मी सगळ्यांचा आभारच मानत आहे की सगळ्यांनी मला छान छान कमेंट केलेलं आहे. आणि रेश्माताई, तुम्हाला सांगते, तुम्ही मला फॉलो केलं, कमेंट केलं, शेअर करा, हेच माझ्यासाठी तुमची मोठी मदत आहे. बस याच्या व्यतिरिक्त मला तुमची मदत नको आहे. आणि बोलले ते खरंच मला खूप आनंद झाला. तर बा आता तुम्हाला मेनू दाखवलेला आहे. भात झालेला, चपातीवाली यायची. लुसीबाई बघा झोपलेली आहे, मस्त झोपलेले आहे. म्हणजे तर पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, लाईटीचा प्रॉब्लेम आहे आणि पाऊस नाही, काय नाही, खूप टेन्शनमध्ये, खूप गरमी. तर एवढ्या गरमीमध्ये एवढे मिरच्या वाटायच्या आणि एवढं करायचं. तर मंडळी मला प्लीज सपोर्ट करा, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. चला मंडळी, मी मोठा ब्लॉग टाकणार आहे. त्या ब्लॉगमध्ये सगळ्या रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही मोठ्या ब्लॉगमध्ये छान मला कमेंट करा आणि मोठा ब्लॉग नक्कीच बघा. म्हणजे चला बाय. सुरुवात करूया. वाटणं तर मी वाटून घेतलेली आहे. दाखवली हिरवी मिरची, ते कांद्याच्या पातला हिरवी मिरची, लसूण, जिरं वाटलं आहे. हे लसूण डाळीला, कोथिंबीर निवडले, कढीपत्ता निवडले, सोयाबीन फ्राय करायला होते, डाळीला फोडणी वाटायला घेते, कांदा वाटलेला आहे सोयाबीनला, टमॅटो, कोथिंबीर, लसूण, अद्रक वाटून घेतलं आहे. आणि हे वांगात आहे सगळं सोलायचं आणि कांद्याची पात तुम्हाला आज सगळ्या दाखवते. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर कुठे गेला माझा स्टेज? तुम्ही लोक मला बोलता तुम्ही स्टँड घ्या, स्टँड घ्या, घेऊ स्टँड घेऊ. काय ते माहिती आहे का, सध्याला महागाई खूप झालेली आहे, त्याच्यामुळे धंद्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे मला. आज मी मोबाईल असाच ठेवणार आहे, कारण आहे ना आडवा ना दिसत नाही नीट. आता बघा एकदम परफेक्ट सगळं दिसते. ते आडव्याने काय होतं माहिती का, वेगळाच फ्युचर होतो. आणि मग मला लाईक कमेंट तुम्हाला समजत पण नाही. काय तर तुम्हाला अंधारात दिसते का लाईट? आपण काय करूया माहिती का, एक आयडिया करूया. ही मिरची सुकायला ठेवलेली आहे. तर मस्तपैकी उजेड पण आलेला आहे. तर स्वामींचं नाव घेऊ आणि लागलं आपल्या कामात. श्री स्वामी. रोज आपलं काम करताना आपल्या देवाचं नाव घ्यायचं बरं का. आता मी इथे डाळ ठेवलेली आहे आणि इथं सोयाबीन आपण काय करूया, लाल करू, थोडंसं तळून घेऊया. तेल टाकले याच्यात, त्याच्यात पण तेल टाकून घेऊया डाळीला फोडणीला. आज मला खूप दम लागलाय. आज मला नुसतं दम लागतोय, कारण मला अस्थमाचा पण त्रास आहे ना. तर काय म्हणजे काल रात्रीपासून मला खूप त्रास होतोय दम्याचा, पण इग्नोर करायचं. आता याच्यात आपण हळद टाकतो. आणि ना मी आज डाळ शिजताना काय केलं होतं, मीठ टाकलंच नव्हतं. डाळ शिजताना कधी पण मीठ टाका, म्हणजे डाळ उठू गेली. आणि हे पण थोडं याच्यात पण मीठ टाका. ही आहे मोहरी. मोहरी पहिले आपण टाकूया फोडणीला. मिरच्या आणते काढून. मिरच्या पण डाळीमध्ये ना हिरव्या मिरच्या टाकायच्या 5-6, मस्त लागतात. चला आता मोहरी हे घाली तरतरी लसूण टाकूया डाळीत. मिरच्या घेतल्याच मी टाकायच्या डाळीमध्ये, मिरच्या टाकायच्या. डाळीला लय भारी चव येते. मला
दोन दम लागतोय ना, पण घ्यायला त्रास होते मला. मिरच्या पावसाने तर नको नको केलं, कधी पडणार काय माहिती. आता कोणी म्हणते 25ला पडणार. काय चपाती ना 45 भाकरी येत. काही पिठाला आहे ना झाकण मीठ लावा तर. सकाळी 2 चपात्या दिल्या काकांना करून, त्या पण पडल्यात चपात्या. 45 नका करू, 2 चपात्या आहेत ना. हा 2 कमी करा. थोडी डाळ उरली संध्याकाळी. काल काय झालं, ब्लॉग बनवताना आहे ना फुल ब्लॉग झालाच नाही, कारण का व्हिडिओ मध्ये म्हणून मला असं वाटलं कॅमेरा चालू आहे आणि कॅमेरा बंद होता, तर म्हणजे लक्षातच नाही कॅमेरा बंद होता. तर आज लक्षपूर्वक कॅमेराकडे पण लक्ष देते आणि डाळीकडे पण लक्ष देते आणि भाजीकडे पण लक्ष देते. आणि डाळीमध्ये मीठच नव्हतं घातलेलं, शिजताना डाळ सुटी गेली. काय गरम होते रे देवा. काल एवढं नव्हतं, आज जास्त गरम व्हायला लागले है ना. एक दिवस कमी होतं. काय पाहिजे, काही पाणी तुम्हाला खाली शरीराच्या टाकून ते कचऱ्याच्या डब्यात नका टाकून घ्यायला लागतं. ह्याच्यात टाकून कबूतर खाऊन माझ्याकडे लई चिमण्या आणि कबूतर येतात. पाणी पण ठेवले खिडकीत त्यांना. चांगला असतं. या साईडनी पण येतील आणि त्या साईडनी पण येतील. पाणी नाही चव 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 करतात. आणि आपली डाळीला फोडणी. सोयाबीन झालेले आहे डाळ. ते आपण काढून घेऊया. ठीक आहे, मस्त झालेलं आहे. डाळ पण झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्या 2 मेनू झालेले आहेत. मेनू म्हणजे भाजी तर झालेली नाही आहे, तर ती आपण काढून आता कांद्याची पाट ठेवूया. मी 1 मिनिट, मी पहिले काय करते, भरीत घेते करून. भरीत सोलायला लागेल, कांद्याची पात होईल तोपर्यंत. हा कांद्याची पात मधला काय कांदा कापून आलेला आहे. तुम्हाला जर दुसरा कांदा घालायचा असेल तो पण घाला, पण मी नाही टाकत. मी कांद्याची पातच टाकते, तोच भरपूर असतो आपला. थोडं हिंग टाकायचं. चला आपण कांदा सोलून घेऊया तोपर्यंत. सॉरी बोलायला जमत नाही मला. काय झालं, हा आपलं नाही ना. आपण खालीच ठेवूया जरा वेळ. वांग सोलून घेऊया. चांगलं भाजलं गेलं बरं का मंडळी वांग, एकदम मस्त. जाळी ठेवली होती मी गॅसवर.
तुम्ही कसं वांग्याचं भरता करता ते मला तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा. हे सगळं नाही काढायचं बरं का, त्याच्यात पण एक मजा वेगळीच असते. थोडंसंच काढायचं. त्याच्यात टाकू आपण कांदा. काय नाही टाकले बाबा मंडळी, फक्त कांद्याची हिंग टाकले आणि हे टाकले कांद्याची त्याचा कांदा टाकलाय. कांदा जास्त लाल नाही करून घ्यायचा. डाळीला फोडणी आली मस्तपैकी. त्याच्यात थोडासा पण कढीपत्ता टाकूया आपण. याच्यात आपण मिरचीचा ठेचा याच्यात मिरचीचा ठेचा नाही टाकायचा आहे, याच्यात हे टाकायचं बघा. मी असं विसरले. हे मी कच्चं शेंगदाणे, कच्ची मिरची, लसूण, जिरं वाटलेलं आहे बरं का. कच्चे शेंगदाणे वाटायचे कधी पण येणार. चांगलं तळून घेऊया आपण. त्याच्यात आपण हळद टाकूया. हळद टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया. आपण लाल करून घेऊया. डाळ झाली बघा. आता वांग पण मस्तपैकी मी तोडलेलं आहे. तर इथं गॅस बंद केलं तर सोयाबीनची भाजी घेऊया करायला. आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. परत एकदा हळद घेऊया. अशी चटणी पण तुम्ही साईडला बनवून खायला ठेवू शकता बरं का याची. हो, अशी चटणी थोडीशी काढून ठेवायची मस्त तोंडी लावायला. मी तर काढून ठेवली मला साईडला खायला, कारण का मला फार आवडते. त्याच्यात आपण कांद्याची पात घालूया. ते कांद्याची भाजी आहे ना, त्याची थोडीशी अशी चटणी काढून ठेवायची, मस्त लागते खायला. आता हे कांद्याचा पात आपण त्याच्यात टाकून देऊया. धुवून घेतली होती बरं का मी, बघा. भाजी पण मस्त चिरून दिलेली आहे त्यांनी. मस्त दिसते का नाही कांद्याची पात आपली. मस्त आपण शिजून घेऊया. ह्याच्यात पाणी बिणी नाही टाकायचं बरं काय, वाफेवर शिजवायची मस्तपैकी. आणि तुम्हाला एक सांगते, हिरव्या भाज्यांमध्ये कधी झाकण नाही ठेवायचं. झाकण ठेवला की त्याचा कलर उडतो. हालून मस्तपैकी 10 मिनिटात भाजी होईल बघाय. त्याच्यात आता ही सोयाबीन सोयाबीन बाजूला काढलेला आहे. आता सोयाबीन बनवून घेऊया आपण. सोयाबीन बनवून घेऊया. सोयाबीन मला काढायला लागेल साईडला. लाईट बंद केलं ना की गरमी कमी होते, कारण लाईट का बंद केली तिकडे चपात्या चालू आहेत. मग हवा लागली की चपात्या कडक होतात, वापरतात. मला कांद्याची पात वाटते. वांग्याच्या भरतीला एक कांदा कापावा लागेल, तो पटकन कापून घेते. खूप गरम होते म्हणजे एवढं गरम होतं नाही, भयानक गरम होते. तेव्हा काय त्याच्यात टाकू आपण कांदा टॅमॅटोची वाटण. हे संध्याकाळी अंडा कढीला ठेवून देते एवढं. आता इथं घेऊया आपण वांग्याचं भरीत करायला. आपला मोबाईल हे तर राहू द्या. भरता वांग्याचा भरीत. आज जाग तू. हे संध्याकाळी ना होईल आपल्याला वांग्याच्या अंड्याच्या कढीला. हात धुया पहिले. मला हाताला काही लागलं ना की असं दुसऱ्या भांड्यांना हात लावासच वाटत नाही. हात म्हणलं असं वाटणं बिटण्याचं कड्यांना लागलं ना तसं दुसऱ्या भांड्यांना लावासं नाही वाटत. सतत हात धुवायला लागते. नाही हो, नाही चाललंय. या ना एवढ्या गर्मीमध्ये. नाही हो बाबा. हिंग घेतलेला आहे. गॅस जायला घरमालक आले होते ना, घरमालक
पाणी बिल मारायला जळलं माझं. आपण काढूया मसाले. हा आपला मिक्स मसाला. ज्यांना कुणाला या मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल, सॉरी काय बोलतात, या मसाल्याची माहिती पाहिजे असेल, मी कुठनं मसाला घेते काय घेते, त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्यांना हा मसाला कुठं भेटतो काय नाही ते नक्कीच सांगा. हा पूर्ण मिक्स मसाला आहे. हा मसाला घेतल्यामुळं कसं असतं म्हणजे का बाहेरचे मसाले वापरले जात नाही. मी तर बाहेरचे मसाले वापरतच नाही. एव्हरेस्ट कोणताही मसाला मी वापरत नाही. हाच मसाला माझा भरपूर प्रमाणात असतो. सगळं असतं त्याच्यात टाकून मीठ, त्याच्यात पण टाकून घेतले मीठ. मिरचीमध्ये वाटण मीठ टाकलेलं आहे, मग कमी टाकले. ते बघा, कोणताच मसाला मी वापरलेला नाहीये. याची कढी एवढी मस्त येते ना, मार्केटातून मी बनवून आणते मिक्स मसाला. दर महिन्याला फ्रेश मसाला आणते. एक खट्टी भरून नाही ठेवत, कारण कसं असतं माहिती का, आपण भरून ठेवलेल्या मसाल्यांनी ना ॲसिडिटी होते आणि ताजा करून घेतला की त्याच्याने ॲसिडिटी होत नाही. थोडासा कांदा राहिला तो वाटून घेते, संध्याकाळच्याला होईल. खूप टाईम झालेला आहे मंडळी, खूप म्हणजे खूप. टाकू थोडासा कढीपत्ता. हा उरलेला कढीपत्ता टाकू आपण त्याच्यामध्ये. मस्त मसाला दिसतो बघा, भन्नाट. बारीक करूया, थोडंसं पाणी टाकून शिजून घेऊया. त्याच्यात टाकूया आपण मिरचीचा ठेचा. तर थोडासाच टाकूया. त्याच्यात टाकायची हळद. कांदा मी मुद्दाम उभा कापलेला आहे, कारण का तो उभा कांदा ना भारी लागतो, खायला मस्त लागतो. त्याच्यात टाकूया आपण हळद. एवढा आता उद्या ठेवूया, होईल उपयोगी आपल्याला. आता हे कांद्याचं भरीत नाही मिक्स केलेला आहे, तो पण मिक्स करून घेऊया. काही लोक टमॅटो पण टाकतात, काही लोक काय काय टाकतात. पण टमॅटो काय टाकायचं भरीत, नुसती खाण्यात मजा काय. टमॅटो हर एक गोष्टीमध्ये कधीच नाही टाकावा. काही लोक कच्चं पण असं भाजून काय करतात, भाजून घेतात आणि मग कांदा टमॅटो अशी फोडणी म्हणजे फोडणी करतात आणि त्या कच्च्या वांग्यामध्ये टाकतात. पण काय सांगू का तुम्हाला, जी असं फ्राय करून खाण्यात मजा आहे ना, ती त्याच्यात मजा नाही. ते किती काय केलं तरी कच्चं. मस्त मिक्स करून घेऊया आपण. आहे हे बघा, कोथिंबीर टाकूया वरून मस्तपैकी. किती छान झाले बघा, साधा सोपा सरळ एक नंबर झालाय का नाही. लहान मुलं पण खायतील आणि भाकरी बरोबर तर खूप छान लागतं. आणि सोयाबीनची भाजी पण झालेली आहे. तर पसारा आवरून झाल्याने केवढा पसारा पडला होता बघा, भांड्यांचा राडा पडलेला तो घास. तर मंडळी, आता मी किती मेनू देते काय देते हे बघू नका. तुम्ही लोक विचारता परवडतं का. परवडत तर असं पण आहे आणि परवडतं पण. आपलं खाणं सुद्धा खर्च सुद्धा ठीक आहे. आपल्याला काय करायचं, आपला बिझनेस वाढवायचा. जसं गुजराती मारवाडी लोक ते पण बघा, तुम्हाला माहिती आहे का, बाहेर मारवाडी लोक आहे ना 50-50 रुपयाला थाली देतात, त्याच्यात ताक देतात, खूप काय देतात. म्हणजे त्यांचं ते हॉटेल चालवतात ना, तर ते कमी पैशात पण देतात. आपल्याला करायचं, आपल्याला पहिले आपला बिझनेस वाढवायचा, आपल्याला गिराईक जमवायचं आणि त्याच्यासाठी काय आपली इमेज पण भारी पाहिजे. आपण पदार्थ पण छान दिले पाहिजे, छान क्वालिटीचं केलं पाहिजे. मग बरोबर पैसा पण वाढतो. समोरच्याने आज खाल्लं तर पुढल्या महिन्यात आपण त्याला बोलू शकतो की बाबा आता तू मला 10 रुपये तरी वाढव, 20 रुपये तरी वाढव. आणि तो पण माहिती आहे आता इथं छान जेवण
आणि त्याला पण माहिती आहे इथे छान जेवण मिळते, तर तो तुमचा डबा सोडून कुठे जाणार पण नाही, काहीच नाही. म्हणून त्याच्यामुळे पहिले पैसे नका बघू, पहिले बिझनेस सेटअप करा आणि मग पैसे वाढवा. समोरच्या माणसाला अट्रॅक्शन करा की तो आपल्याशिवाय कुठे गेलाच नाही पाहिजे. असे छान छान मेनू द्या. तर चला मी माझा ब्लॉग इथंच संपवत आहे, खूप वेळ झालेला आहे मंडळी. आता भेटूया या आपण काय मंडळी, या जेवायला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी चला बाय, भेटूया उद्याच्या नवीन रेसिपीमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर चला बाय.